नमस्कार. आज होती आमची परफेक्ट गुजराती मॉर्निंग. गुजराती घरामध्ये सकाळी भाकरी आणि चहा नाही मिळणार, हे शक्य नाही. सो माझ्या सासूने एवढ्या सगळ्या आज भाकऱ्या बनवल्या होत्या, कारण की भक्ती दीदी बऱ्याच दिवसानंतर आज घरी आली होती. खूप दिवस भेटणं नव्हतं झालं, म्हणून आमच्या सगळ्यांचं डिसाईड झालं, की चला आज ब्रेकफास्ट करूया सगळे मिळून. तर आजची आमची सकाळ फॅमिली टाईम होती. खूप मजा आली. आणि हा आर्यन बघा, कोण बोलेल हा 11वीला आहे, मीन्स टचवूड यार, काय हँडसम, आणि त्याची हाईट बघा. परफेक्ट मामाचं कॉम्बिनेशन घेतलंय, म्हणजे मामाची हाईट सुद्धा त्यांनी पार केली आहे. तिकडून मी आली सलोनला. इथे ह्या होत्या माझ्या फर्स्ट क्लायंट, ज्या तुम्हाला खूप साऱ्या सीरियलमध्ये वगैरे तुम्ही ह्यांना बघितलं असेल. तर त्या माझ्याकडे रेग्युलर लॅशेस करतात. आता लॅशेसच्या टायमाला क्लायंटला खूप क्वेश्चन्स असतात, की मला दुखेल का? किंवा माझा लॅशेसचा हेअरफॉल होईल का? सो लॅशेस ह्या दुखत नाहीत करताना, कारण की ह्या आपल्या नॅचरल लॅशेसवरतीच स्टिक केल्या जातात आणि त्याची लास्टिंग ऑलमोस्ट 20 to 25 डेज असते. फक्त तुम्हाला केअरमध्ये आईजला रब नाही करायचे, अँड आफ्टर 15 डेज यू हॅव टू यूज कंपल्सरी कॅस्टर ऑइल. सो इन केस तुमचं नॅचरल लॅशेस चुकून ब्रेक पण झाला असेल, तर त्याची रिग्रोथ चांगली होईल. सो हा होता मॅमचा फायनल लुक. सो आजच्या ह्या क्लायंट होत्या हेअर एक्सटेन्शनसाठी. आम्ही 100% ह्युमन हेअर एक्सटेन्शनमध्ये यूज करतो, ज्याच्यावर तुम्ही कलर, ट्रीटमेंट, स्मूथनिंग जे करायचे करू शकता. आणि ह्या एक्सटेन्शनमुळे तुमच्या नॅचरल हेअरला काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. आणि ह्यांचा तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकता, केवढा सुंदर हेअरमध्ये ब्लेंड झाले. त्यांनी एक्सटेन्शनवर कलरसुद्धा केला, ट्रीटमेंटसुद्धा केले, आणि तुम्हाला कुठूनही एक्सटेन्शन विजिबल नाही आहेत. म्हणजे तुम्ही टाय करा एक्सटेन्शन, तुम्ही पोनी जरी टाय कराल, तुम्ही कशीही स्टायलिंग कराल, ते इझिली ब्लेंड होतात. आणि कर्ल्समध्ये ते एक्सटेन्शन अजून सुंदर दिसतात, कारण की कर्ल्समध्ये जो तुमचा कलर आहे तो अजून एनहान्स होतो. सो प्लीज डू विजिट बीबोल सलॉन तुमच्या हेअर एक्सटेन्शनसाठी किंवा तुमच्या ऑल हेअर ब्युटी नेल सर्व्हिसेससाठी.